नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी श्रद्धा वंजारी म्हणजेच युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा. तर मंडळी, मी या चॅनलवर बेसिक टू ॲडव्हान्स बेकिंग, त्याचबरोबर ट्रेंडिंग आणि प्रोफेशनल कुकिंग असे बरेच व्हिडिओज घेऊन येत असते दर मंगळवारी आणि शुक्रवारी. त्यामुळे जर तुम्हाला परफेक्ट होम बेकर बनायचं आहे किंवा स्वतःचा छोटासा फूड बिझनेस सुरू करायचा आहे तर मग लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे म्हणजे घंटीचं चिन्ह ते क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर येईल. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो आईस्क्रीम केक बघतोय तो आहे कसाटा आईस्क्रीम केक. याच्या आधी पण मी तुमच्यासोबत अनेक प्रकारचे आईस्क्रीम केक शेअर केलेले आहेत. संपूर्ण सिरीजच आपल्या चॅनलवरती आहे. नक्की ते सगळे व्हिडिओ चेक करा. सगळ्या केकच्या लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेतच. तर मंडळी, हा जो कसाटा केक आहे ना तो खायला अप्रतिम लागतो, कारण त्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम असतात. तर ते बनवणं फार काही अवघड नाही, अतिशय सोपी रेसिपी आहे. पण मंडळी, हा जो कसाटा आईस्क्रीम केक आहे ना तो व्यवस्थित अरेंज करणं आणि त्याला प्रॉपर फिनिशिंग आणणं मात्र थोडंसं कठीण आहे. पण चला, आपण अतिशय सोप्या पद्धतीने हा केक बनवूयात. तर कोणतंही आईस्क्रीम बनवताना सगळ्यात आधी आपल्याला व्हाईट बेस बनवायचा असतो, म्हणजेच व्हाईट आईस्क्रीम बेस. तर तो कसा बनवायचा हे अगदी डिटेलमध्ये मी माझ्या एपिसोड 1मध्ये दाखवलं आहे, पण तरीसुद्धा इथे शॉर्टमध्ये सांगते. तर एका ओल्या करून घेतलेल्या पातेल्यामध्ये आपण घेत आहोत 1 कप दूध. माझा कप आहे 250 mlचा. तर फुल फॅट किंवा फुल क्रीम दूध आपल्याला इथे घ्यायचं आहे, कच्चं म्हशीचं दूध. त्यामध्ये पाव कप मिल्क पावडर, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि 4 टेबलस्पून साखर ॲड करून आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे. हवं तर तुम्ही हँडविस्कच्या साह्याने हे छान विरघळवून घेऊ शकता. सगळं यातल्या गाठी गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि असं छान मिश्रण हे बनवायचं आहे. तर हे मिश्रण आपल्याला लगेचच गॅसवरती शिजवायला ठेवायचं आहे. कमीत कमी फ्लेमवरती साधारणपणे 5 ते 6 मिनिटांमध्ये हे मिश्रण छान घट्ट होतं, दाटसरपणा येतो त्याला. तर हे मिश्रण छान घट्ट होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला हे असं तळापासून हलवत हलवत छान मिक्स करायचं आहे. तळापासून यासाठी हलवायचं कारण यामध्ये मिल्क पावडर आहे, कॉर्नफ्लॉवर आहे आणि ते सगळं खाली करपू शकतं यासाठी. तर बघा, आता 5 ते 6 मिनिटांनंतर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी तयार झाली आहे आणि स्पॅच्युलावरती असा थर जमा झालेला आहे त्या मिश्रणाचा. सो येस, आता गॅस बंद करायचा आणि लगेचच त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे लिक्विड ग्लुकोज. तर हे ना एक प्रकारे स्टॅबिलायझरचं काम करतं. आपलं जे आईस्क्रीम आहे ते लवकर वितळू देत नाही. तर हे फार चिकट असतं, त्यामुळे आपला हात आणि टेबलस्पून दोन्ही पण गोष्टी ओल्या करायच्यात पाण्याने आणि त्यानंतर 1 टेबलस्पून एवढं लिक्विड ग्लुकोज यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला ॲड करायचं आहे. तर गॅस जरी बंद असला तरी दुधाचं मिश्रण अजूनही गरम आहे, त्यामुळे हे लिक्विड ग्लुकोज यामध्ये अगदी सहजपणे विरघळतं. तर येस, अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. तर हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला रूम टेम्परेचरवरतीच. पण हे थंड होत असताना अधूनमधून हलवत राहा, नाहीतर मग त्याच्यावरती साय जमा होऊ शकते आणि मग ती नंतर मिक्स करणं जरा कठीण जातं. तर पूर्णपणे थंड झालं हे मिश्रण की लगेचच यामध्ये आपण पाव कप एवढं कंडेन्स्ड मिल्क ॲड करतोय. कुठल्याही ब्रँडचं कंडेन्स्ड मिल्क तुम्ही इथे यूज करू शकता. तर हे छान मिक्स करा आणि मग थोडा वेळ साईडला ठेवा. तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूयात. तर एका बाउलमध्ये आपण घेत आहोत व्हीप क्रीम. तर ही व्हीप क्रीम तीच आहे जी आपण केकसाठी यूज करतो, आईस केकसाठी. तर ही क्रीम थंड असावी आणि लिक्विड कंडिशनमध्ये असावी, तरच ती छान फुलते आणि मस्त बीट करता येते. तर मंडळी, आता ही क्रीम आपल्याला सॉफ्ट पिक्स येईपर्यंत छान फेटून घ्यायची आहे. तर ज्याप्रमाणे आपण आईस केकसाठी क्रीम फेटतो ना तशी नाही फेटायची, त्यापेक्षा थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी याची असावी. तर बघू शकताय अशा पद्धतीने सॉफ्ट पिक्स त्याला यायला लागलेली आहेत. म्हणजे पुढची जी टोकं आहेत क्रीमची ती अतिशय सॉफ्ट आहेत, म्हणजेच ती खालच्या बाजूने लवतायत किंवा झुकतायत. ओके. तर आता जे आपण मिल्क मिक्सर तयार केलं होतं ना ते सगळं आपण गाळून यामध्ये ॲड करतोय. गाळून यासाठी ॲड करायचं कारण यामध्ये जर एखादी गुठळी वगैरे राहिलेली असेल तर ती पण निघून जावी. तर सुरुवातीला ही क्रीम आणि दुधाचं मिश्रण अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या साह्याने छान मिक्स करायचं आहे. पण त्यानंतर मात्र कंपल्सरी इलेक्ट्रिक बिटरनेस तुम्हाला हे मिश्रण 15 ते 20 सेकंदासाठी छान बीट करायचं आहे. तर इलेक्ट्रिक बिटरने बीट केल्यामुळे ना क्रीम आणि दूध कुठेही वेगळं वेगळं वाटत नाही, ते एकत्र छानपैकी ब्लेंड होतं. ठीक आहे. सो येस, अशा पद्धतीने आपला हा 1 लिटरचा आईस्क्रीम बेस तयार झाला आहे. ठीक आहे. तर आता तयार केलेला हा बेस आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये झाकून ठेवूयात. म्हणजे डीप फ्रीजरला नाही तर फ्रीजच्या नॉर्मल कुठल्याही कप्प्यामध्ये ठेवायचं आहे झाकून. आणि पुढची प्रोसेस, तर आता आपल्याला केक स्पॉन्ज बनवायचा आहे. त्यासाठी मी इथे 6 इंचचा टीन घेतला आहे. त्याला आतमधून तेलाने ग्रीस केले आणि बटर पेपर पण ठेवून दिला आहे. तर चला, आता एका बाउलमध्ये मी घेत आहे अर्धा कप एवढं प्रीमिक्स, व्हॅनिला प्रीमिक्स आहे हे.
आणि याचं वजनी प्रमाण बघितलं तर 90 ग्रॅम एवढं हे प्रीमिक्स आहे. ठीक आहे. सो या प्रीमिक्समध्ये आपल्याला 3 प्रकारचे इसेन्स ॲड करायचे आहेत. मँगो, स्ट्रॉबेरी आणि पिस्ता. अगदी 1-2 थेंब या सगळ्याचे तुम्ही इथे ॲड करा, जास्त पण नाही, नाहीतर मग स्पॉन्ज कडवट लागेल. ठीक आहे. सो आता यामध्येच आपल्याला 1 टेबलस्पून कुकिंग ऑइल पण ॲड करायचं आहे आणि हळूहळू पाणी ॲड करत याचं आपल्याला छान स्मूथ बॅटर बनवायचं आहे. सो बघू शकता मंडळी, अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी पाहिजे, रिबन कन्सिस्टन्सी. ठीक आहे. सो हे बॅटर तयार झालं. आपल्याला ना फक्त एकच स्पॉन्जची लेअर बनवायची आहे या केकसाठी, त्यामुळे मी कमी प्रीमिक्स घेतलं आहे आणि हा टीन 6 इंचाचा आहे, लक्षात ठेवा. तर चला आता सगळं बॅटर मी याच्यामध्ये पोर केलं आणि व्यवस्थित टॅप करा. टॅपिंग करणं अतिशय गरजेचं, त्यामुळे केक आतमधून एकदम छान जाळीदार तयार होईल. ठीक आहे. सो टॅपिंग केल्यानंतर आपण हा केक नेहमीप्रमाणेच गॅसवरती पातेल्यामध्ये बेक करतोय. तर हा टीन बसेल या मापाचं एखादं पातेलं घ्या तुम्ही आणि ते पातेलं आधी प्रीहीट करा. मीडियम फ्लेमवरती 5 ते 6 मिनटासाठी पातेलं प्रीहीट करा आणि त्यानंतर कमीत कमी फ्लेमवरती अगदी 20-25 मिनटामध्ये हा जो केक आहे तो छान बेक होतो. कारण अतिशय फ्लॅट केक आहे, चपटा केक आहे. ठीक आहे. त्यामुळे जास्त वेळ लागत नाही बेक व्हायला. जास्तीत जास्त 25 मिनटामध्ये हा केक बेक होतो, पण कमी फ्लेमवरच बेक करा. सो बघू शकताय मस्त बेक झालाय. आता हा छान रूम टेम्परेचरवरती आला की तो आपण डिमोल्ड करतोय. त्यासाठी सुरीच्या सहाय्याने आधी सगळ्या बाजूनी तो लूज करा, सैल करून घ्या त्याच्या एजेस. ठीक आहे. आणि त्यानंतर हा केक डिमोल्ड करा. सो बघू शकताय, वाव, काय मस्त केक बेक झालाय ना. छोटासा असला तरी अतिशय छान दिसतोय. तर आता हा सुद्धा आपण साईडला ठेवून देऊयात थोडा वेळ. आणि आता पुढची प्रोसेस. तर मंडळी, जो आपण 1 लिटरचा आईस्क्रीम बेस तयार केला होता ना, त्याला मी अशा प्रकारे 3 वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड केलं आहे. म्हणजे 3 वेगवेगळी भांडी घेतलीत किंवा बाउल घेऊ शकता तुम्ही आणि अंदाजे 3 समान भागांमध्ये आपल्याला हे आईस्क्रीम डिवाइड करायचं आहे. तर मंडळी, आता इथे आपण फ्लेवरिंग करतोय. तर एकामध्ये मी स्ट्रॉबेरी इसेन्स ॲड केला आहे आणि अगदी 2 ते 3 ड्रॉप्स मी रेड कलरचे ॲड केलेत. दुसऱ्यामध्ये पिस्ता इसेन्स आणि 2 थेंब ग्रीन कलर ॲड केला आहे आणि तिसऱ्यामध्ये मँगो इसेन्स आणि थोडासा अंदाजे लिक्विड येलो फूड कलर ॲड केला आहे. तरी ते इसेन्स आणि कलर ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा. आणि मेन म्हणजे इसेन्स, तुम्हाला माहीत असेल की इसेन्स किती स्ट्रॉंग आहे किंवा किती लाईट आहे, त्याप्रमाणे तुम्ही त्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. ठीक आहे. तर मंडळी, इथे मँगो आईस्क्रीममध्ये आपण फक्त येलो कलर ॲड केला होता ना, पण तुम्ही त्यामध्ये थोडासा अगदी किंचित 1 थेंब ऑरेंज कलर किंवा रेड कलर ॲड केला ना, तर मस्त आंबा कलर, ज्याला मँगो कलर म्हणतात, तो त्या आईस्क्रीमला येतो आणि अतिशय मस्त दिसतं आईस्क्रीम. तर अशाच पद्धतीने आपण पिस्ता आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीमसुद्धा तयार केलं आहे. सो येस, इथे 3 फ्लेवरचे आईस्क्रीम तयार झालेले आहेत, फक्त कलर आणि इसेन्स वापरून. आपण इथे क्रश वगैरे यूज केलेले नाही आहेत. तर चला आता हे आईस्क्रीम पण आपण झाकून थोडा वेळ साईडला ठेवूयात आणि पुढची प्रोसेस. तर इथे जो 6 इंचाचा टीन होता ना, ज्यामध्ये आपण केक स्पॉन्ज बेक केला, त्याच टीनमध्ये आपण आत्ता केक सेट करतोय. येस, यासाठी तुम्हाला कुठलाही वेगळा टीन आणण्याची गरज नाही, त्याच टीनमध्ये तुम्ही हा केक बनवू शकता. तर त्यासाठी आपल्याला क्लीन रॅप मात्र लागतो कंपल्सरी अशा पद्धतीचा. तर हा जो क्लीन रॅप आहे ना, तो टीनच्या आतमध्ये आपल्याला पूर्णपणे अशा पद्धतीने कव्हर करून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच टीनच्या उजवीकडे आणि डावीकडे दोन्ही बाजूला आपल्याला हा जो क्लीन रॅप आहे ना, तो अशा प्रकारे थोडा थोडा एक्स्ट्रा सोडायचा आहे. तर हा कशासाठी ते पुढे सांगेन मी तुम्हाला. तर मंडळी, यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट लागते, ती म्हणजे OHP शीट्स. तर अशा पद्धतीची OHP शीट कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानामध्ये इझिली मिळते. तर ती मी अशा पद्धतीने कट केलेली आहे, बघू शकताय. ठीक आहे. आणि या शीट आपल्याला आपला जो टीन आहे ना, त्याच्या आतमध्ये अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत. यामुळे आपल्या आईस्क्रीमला एकदम छान फिनिशिंग यायला मदत होते. सो बघू शकताय, अशा प्रकारे मी ठेवलेले आहेत. आणि अजून एक गोष्ट, आपला जो टीन आहे ना, त्याची हाईट पण वाढते. म्हणजे छोटासा जरी टीन असेल तरी तुम्हाला उंच केक त्याच्यामध्ये अगदी इझिली बनवता येतो. तर आपण बनवणार आहोतच, ते पण तुम्हाला कळेलच पुढे व्हिडिओमध्ये. सो चला, आता आपला टीन रेडी झालेला आहे. आता यामध्ये आपण जो केक बेक केला होता तो तसाच मी डायरेक्टली याच्यामध्ये ठेवते. बघू शकताय, याला मी काही कट केलं नाही, काही नाही, डायरेक्टली ही लेअर मी याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि फक्त ही पलटी करून ठेवलेली आहे. म्हणजे जी खालची बाजू असते केकची ती वर केलेली आहे मी. ठीक आहे. यामुळे ना आपण यामध्ये जे आईस्क्रीम पोर करणार आहोत ते व्यवस्थित त्या लेअरला छान चिकटून बसेल किंवा मस्त सेट होईल ते. ठीक आहे. सो येस, पहिल्यांदा मी पिस्ता आईस्क्रीम याच्यामध्ये पोर केलं, त्याच्यानंतर टीन व्यवस्थित टॅप केलेला आहे आणि आता अर्धा ते पाऊण तास आपल्याला ही लेअर
पहिल्यांदा फ्रीजमधून म्हणजे डीप फ्रीजरमधून सेट करून घ्यायचे, ठीक आहे, जेणेकरून हे आईस्क्रीम थोडंसं सेट होईल आणि मगच त्याच्यावरती आपल्याला दुसरी लेअर पोर करायची. सो आता मी पोर करत आहे मँगो आईस्क्रीम. तर मंडळी इथे काय असा क्रम नाही आहे की आधी हेच आईस्क्रीम टाकायचं मग दुसरं वगैरे हेच पाहिजे, तर असं काहीच नाही आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सिक्वेन्स मागे पुढे करू शकता. आणि अजून एक गोष्ट, इथे जे मी फ्लेवर 3 प्रकारचे वापरलेत तेच तुम्ही पण वापरावेत असं काही नाही आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथले फ्लेवर्स आहेत ना ते पण चेंज करू शकता. म्हणजे कुठलेही 3 फ्लेवर तुम्ही इथे घेतले तरी चालतात. यालाच तर कसाटा आईस्क्रीम म्हणतात, ठीक आहे. सो आता ही लेअर आपण याच्यामध्ये ओतलेली आहे. आता टीन जरा थोडासा टॅप करा आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा जो टीन आहे तो आपल्याला डीप फ्रीजरमध्ये अर्धा ते पाऊण तासासाठी छान सेट करून घ्यायचा आहे. म्हणजे त्यातलं जे आईस्क्रीम आपण जस्ट पोर केलं ना ते छान सेमी सेट होतं. आता याच्यावरती मी पोर करत आहे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम म्हणजेच फायनल लेअर. तर मंडळी मला थोडीशी घाई होती त्याच्यामुळे मी इथे ना आईस्क्रीम सेट करत बसले नव्हते. पण तुम्ही तसं करू नका. आईस्क्रीम आधी छान सेट करा आणि मगच त्याच्यानंतर पुढची लेअर त्याच्यावरती पोर करा, ठीक आहे. सो येस, आता पुन्हा एकदा फायनल लेअर याच्यावरती पोर केल्यानंतर तुम्हाला हा टीन डीप फ्रीजरमध्ये ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्हाला आवडतील ते सगळे ड्रायफ्रूट्स बारीक चॉप करून तुम्ही आत्ताच याच्यावरती टाकू शकता. तर मी इथे काजू आणि पिस्ता ॲड केलेले आहेत, ठीक आहे. सो हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजून जास्त टाकले तरीही चालतील, काहीच हरकत नाही. तर बघू शकता आता जो एक्स्ट्रा क्लीन रॅप आपण दोन्ही साईडला सोडला होता की नाही त्याचं कामच हे आहे की आता हा टीन आपण त्याच्या साह्याने करणार आहोत एअर टाईट, ठीक आहे. कारण आईस्क्रीम आहे ते तुम्ही असंच ओपन कधीच ठेवायचं नसतं. एकतर त्याच्यामध्ये लगेच आईस क्रिस्टल जमा होतात किंवा मग वेगवेगळे वास त्या आईस्क्रीमला लागू शकतात. त्यामुळे या क्लीन रॅपच्या साह्यानेच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही या टीनला किंवा या आईस्क्रीमला छान एअरटाईट करायचं आहे. आणि त्यानंतर हा जो टीन आहे तो आपल्याला रात्रभर किंवा 8 ते 10 तासांसाठी डीप फ्रीजरमध्ये फुल टेम्परेचरवरती मस्त सेट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आता मी हा डिमोल्ड करते सेट झाल्यानंतर आणि क्लीन रॅप आपण यूज केल्यामुळे तो किती सहजपणे बाहेर निघाला की नाही. सो आता ही OHP शीट पण मी काढून टाकते आणि येस, आता जो खालचा क्लीन रॅप आहे तो आपल्याला काढायचा आहे आणि हा केक व्यवस्थित बोर्डवरती ठेवायचा आहे. पण ओ माय गॉड, तर बघू शकता अशा पद्धतीने हा केक माझ्याकडून खाली पडला. म्हणजे मला भरपूर सवय असली तरीसुद्धा अशा चुका माझ्याकडून सुद्धा होतात. पण मला सांगायचं आहे काय की हा केक अक्षरशः खाली पडला तरीसुद्धा त्याला काहीच झालं नाही. तरीसुद्धा तो केक किती स्टेबल आहे. आणि तुमच्या समोरच उदाहरण आहे, केक पडल्यानंतर मी त्याचं फोटोशूट वगैरे केलं, मग तो मी केक कट केला, ठीक आहे. आणि तरीही बघू शकता आतमधून किती छान फिनिशिंग आलेलं आहे केकला आणि बाहेरून पण त्याला काही फार झालेलं नाही. सो येस, अशा पद्धतीने एकदम मस्त आणि सुपेरियर आणि परफेक्ट असा हा केक तयार होतो जर तुम्ही सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी सांगितल्याप्रमाणे फॉलो केल्या आणि सगळ्या गोष्टींचं प्रमाण मी सांगितलं तसं घेतलं तर येस, अशा पद्धतीने मस्त असा हा केक तयार झाला आहे. तर हा 1 लिटर आईस्क्रीमचा केक आहे, ठीक आहे. त्यामुळे जर हा तुम्हाला विकायचा असेल तर तुम्ही मला असं वाटतं की 700-800 रुपयांपासून पुढे कितीही किमतीला विकू शकता. कारण यामध्ये आपण फक्त इसेन्स आणि कलर वापरला आहे ना, फ्लेवरिंगसाठी काही वेगळ्या गोष्टी यामध्ये ॲड केलेल्या नाही आहेत. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, स्टे हॅपी.